खरा म्हणजे कसा असतो मराठी म्हणजे इतक्या दिवसानं उद्धव साहेब अजून तुम्हाला खरा चेहरा कळाला नाही का उद्धव साहेबांचा? उद्धव साहेब या मराठी माणसासाठीच नव्हे तर हिंदुत्वासाठी लढणारे नेतृत्व आहे. एवढी तुम्ही पक्षात गद्दारी केली, एवढे लोक फोडले, इड्या पिड्या सगळ्या लावल्या, तरी उद्धव साहेब ताठमानेनं उभेच आहे. आणि बेस्टची निवडणूक लढत असताना सरकारची यंत्रणा वापरलं जातं. मी जी माहिती घेतली, कोविडच्या वेळेचं कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं अनुदान फक्त मतदार कर्मचाऱ्यांना मिळालं. फक्त मतदारांना, बेस्टचे जे आहे पतपेढीचे पतसंस्थेचे, बाकीच्यांना मिळालेलं नाही. आता खोटी आश्वासनं जे डबेवाल्यांना दिलं ते आश्वासनं खोटी आश्वासनं बेसाठी बेस्ट विकण्याचा पूर्णपणे प्रयत्न भारतीय जनता पार्टी आता करते. बेस्ट मोडीत काढण्याचा भारतीय जनता पार्टी आता प्रयत्न करते. आणि प्रवीण दरेकर असो किंवा प्रसाद लाड, हे कोण आहेत? प्रसाद लाड हा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. हे लेबर कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्रातले 25-25 हजार लोक त्याच्याकडे काम करतात. हा सरकारचा दलाल आहे. प्रवीण दरेकर यांच्यावर उद्धवजींचं सरकार असताना गुन्हा दाखल झाला होता. बँकेची यंत्रणा कशा पद्धतीनं मिसयूज करणं. आणि प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे काय भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीवादी. अजून भारतीय जनता पार्टीचा ओरिजिनल एकही माणूस याच्यात बोललेला नाही. परंतु हे कोणी काही जरी बोललं तरी बेस्टची निवडणूक बेस्ट कर्मचारी सेना आणि त्याच्यात मनसे एकत्र मिळून लढते, याच्यात विजय प्राप्त करणार आहे. शिवसेना असो, आम्ही सगळे मराठी माणसासाठी झटतो, तसं हिंदुत्वासाठी सुद्धा काम करतो. आणि म्हणून उद्धवजींचा खरा चेहरा, अरे बेस्ट तुम्ही डुबवता. या 3-4 वर्षाचं जर तुमचं धोरण बघितलं तर बेस्ट आत्ताचं सरकार बुडवण्याला निघालेलं आहे. त्यांना खाजगी आता त्या कोणत्या स्काय फ्लो वगैरे एजन्सी तिथं काम करायला त्यांना आणायचं आहे. लोणी कोणापर्यंत जातं या सरकारचं आत्ताच्या घडीला कळतं आहे. लोणी अदानीपर्यंत जातं, लोणी अंबानीपर्यंत जातं, लोणी मेगा इंजिनिअरिंग कंपनीकडे जातं. या पुण्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचाराचं बरबटलेली भारतीय जनता पार्टीनं या पुण्याला लुटण्याचं काम केलं आहे. मुंबईमध्ये असंच काम चालू आहे. त्यामुळे लोणी तर तुमचे लोक भ्रष्टाचारात किती अडकलेले आहे. सगळे लोक बघा, तुमच्या मंत्र्याच्या घरात मोठ्या मोठ्या पैशाच्या बॅगा सापडतात. हे लोणी कोण खातं आहे? तुमचे मंत्री बदल्यामध्ये भ्रष्टाचार करतात. हे लोणी कोण खातं आहे? तुमचे मंत्री औषधाच्या खरेदीत भ्रष्टाचार करतात. हे लोणी कोण खातं आहे? तुमच्या मंत्र्याचं 3,000-3,500 कोटीचं L&Tला द्यायच्याऐवजी मेगा इंजिनिअरला कॉन्ट्रॅक्ट देतात. हे लोणी कोण खातं आहे? आज मुंबईमध्ये रस्ते 2022पासून रस्त्याचं काम सुरू केलं, परंतु कोणते रस्ते पूर्ण झाले नाही. या रस्त्यातलं लोणी कोण खातं आहे? आणि म्हणून या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहे, याला जनता बोलत नाही.